नमस्कार मंडळी, मी गार्गी शिर्के. आज आपण खूप इम्पॉर्टंट विषयाबद्दल जाणून घेणार आहोत, व्हिज्युअलायझेशन. तर व्हिज्युअलायझेशन काय आहे? तर आपल्याला आपल्या कडून जे काही अपेक्षा आहेत त्याची कल्पना करणे म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. तर हे व्हिज्युअलायझेशन आपण सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपताना करू शकतो. तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा म्हणजे तुम्ही झोपता तेव्हा पण तुमचं सबकॉन्शियस माइंड जागृत असतं. त्यामुळे तुम्ही जे काही विचार करताय झोपताना लास्ट, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि ब्रेनला वाटतं की ह्याला रियालिटीमध्ये कन्वर्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ब्रेनचं काम एवढंच असतं की तुम्ही जे काही विचार त्यामध्ये रिपिटेशनवरती टाकताय त्याला रियालिटीमध्ये कन्वर्ट करणे. सो व्हिज्युअलायझेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये तसं बघायला गेलं तर खूप काही असे विचार नसतात. तेव्हा पण जर तुम्ही व्हिज्युअलाइज करताय तर हे पण खूप म्हणजे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. आणि हे मी नवीन आहे असं नाही बोलत आहे, तर आपले खूप खेळाडू, आपले ॲक्टर, संत महात्मे हे सगळे आधीपासून करत आले आहेत. आणि म्हणूनच ते काही लोक आज आपल्यामध्ये नाही आहेत, तरी पण आपण त्यांच्याबद्दल शिकतोय, त्यांच्याबद्दल जाणून घेतोय. तर व्हिज्युअलाइज करणं का इम्पॉर्टंट आहे? तर व्हिज्युअलाइज तुम्हाला तुमचे जे काही गोल्स आहेत त्याला अचीव करण्याला मदत करतं. आता सपोज हा ग्लास आहे, तर ह्या ग्लासला ज्यांनी कोणी बनवलं तर त्यांनी पहिले ह्याचं व्हिज्युअलाइज केलं की हा ग्लास कसा असेल किंवा ह्या ग्लासचं स्ट्रक्चर कसं असेल, ह्याचा आकार कसा असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज केल्यानंतरच हा ग्लास पडला. सो तसंच आपलं लाईफ पण आहे. तुम्ही जसं त्याला व्हिज्युअलाइज कराल तसं ते बनत जाईल. तर व्हिज्युअलाइज करणंच फक्त इनफ नाही आहे, तर व्हिज्युअलाइजसोबत तुम्ही ग्रॅटिट्यूड पण दिला पाहिजे. ग्रॅटिट्यूड तुमच्याकडे आज जे काही आहे, म्हणजे तुमचं पाणी आहे, तुमचं आज जो तुम्हाला हा दिवस भेटला, कारण की ही गोष्ट खूप म्हणजे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचा नॉर्मल दिवस कोणासाठी तरी खूप म्हणजे असा एक होपफुल दिवस असतो. जे लोक ICUमध्ये आहेत किंवा हॉस्पिटलाइज्ड आहेत त्यांना जाऊन तुम्ही जर एक दिवसाची किंमत विचाराल तर ती मे बी खूप आहे, पण आपण ॲज नॉर्मल लाईफ जगतो, एक नॉर्मल डे म्हणून आपण दिवसाची सुरुवात करतोय. तर ग्रॅटिट्यूड देणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रॅटिट्यूड तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं आहे किंवा जे काही वाईट आहे, तर जे काही वाईट गोष्टी आहेत त्यांना पण ग्रॅटिट्यूड देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं चांगल्या गोष्टींना देणं आहे. कारण की कुठे ना कुठे तुम्हाला माहिती नसतं की यू नेवर नो व्हॉट्स नेक्स्ट. सो प्रॉब्लेम्स आपल्याला मे बी आपल्यामध्ये ते पोटेन्शियल क्रिएट करायला येतात आणि त्यामुळेच तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे युनिवर्सला, इवन तुमच्या प्रॉब्लेमसाठी किंवा तुम्ही ज्या कुठल्या एनर्जीमध्ये बांधता. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर ग्रॅटिट्यूड म्हणजे तुमच्याकडे जे काही आहे, म्हणजे आता जे तुम्ही ऑक्सिजन जे तुम्ही इनहेल किंवा जे ऑक्सिजन तुम्ही इनहेल करताय किंवा जे कार्बन डायऑक्साईड तुम्ही एक्सेल करताय, इवन तुम्ही त्याच्यासाठी पण थँक्यू बोललं पाहिजे युनिवर्सला किंवा ज्या कुठल्या एनर्जीमध्ये तुम्ही विश्वास ठेवता. आणि ह्या सगळ्या गोष्टींना मॅनिफेस्ट करत करत तुम्हाला ॲक्शन्स पण घ्यायचं आहे की असंच नाही की तुम्ही मॅनिफेस्ट केलं आहे आणि तुम्ही त्याच्याच भरोश्यावरती आहात. तर तुम्हाला युनिवर्सला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही जे काही मागितलं आहे, सपोज जर तुम्ही 10 करोड मागितले तर युनिवर्सला तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल दिसलं पाहिजे ते द्यायला. युनिवर्सकडे कुठल्या लिमिटेशन नाही आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्या पण लिमिट्सपर्यंत तुम्ही ड्रीम करू शकता. पण तेवढं जर पोटेन्शियल तुमच्यात नाही आहे, ते 10 करोड रुपये इन्व्हेस्ट करायचं चांगल्या गोष्टींना, तर युनिवर्स तुम्हाला का देईल? तर हा विचार करून तुम्हाला ॲक्शन पण घ्यायची आहे, तुम्हाला ग्रॅटिट्यूड पण फील करायचं आहे, तुम्हाला व्हिज्युअलायझेशन पण करायचं आहे. आणि मग जेव्हा युनिवर्सला वाटेल की नाही ह्याच्यामध्ये 10 करोडची पोटेन्शियल आहे, तर ते 10 म्हणता तुम्हाला 15 करोड किंवा 20 करोड कधी देतील हे पण तुम्हाला नाही कळणार. सो तुम्हाला प्रत्येक दिवसाला, प्रत्येक श्वासाला, प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड देऊन व्हिज्युअलाइज करून तुमची लाईफ एकदम स्मूथ बनवायची आहे. आणि जर तुम्हाला मॅनिफेस्टेशनबद्दल अजून काही टेक्निक्स म्हणजे माहिती करून घ्यायच्या असतील किंवा पेरेंटिंगबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा अँड शेअर करा. थँक्यू.